शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलन सोलापूरमध्ये संपन्न होत आहे। सदर संमेलनामध्ये शिक्षण विभागाने सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन नाट्य संमेलन संयोजन समितीने प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांना दिले। संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी विभागीय नाट्य संमेलनाच्या शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मिरकले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। संमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजयदादा साळुंके व समन्वयक कृष्णा हिरेमठ यांनी शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलनाची रूपरेषा सांगितली। 20 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या संमेलनात विद्यार्थ्यांसाठी लघुनाट्य, नाट्यछटा, लोकनृत्य, समूहगीत आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे, तसेच भव्य शोभायात्रा निघणार आहे। या सर्व उपक्रमामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा सक्रिय सहभाग होण्यासाठी शाळांना परिपत्रक काढून कळविण्याचे आवाहन शिक्षण अधिकारी यांना करण्यात आले। याबाबत शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी संमेलनासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। ते म्हणाले की 100व्या संमेलनाचा बहुमान हा सोलापूरला मिळाला आहे। ही सोलापूर जिल्ह्याच्या बहुमान वाढविणारी बाब आहे। यात प्राथमिक शिक्षण विभागाचा सक्रिय सहभाग असेल। सर्व शाळांना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्याबाबत कळविण्यात येईल आणि जमेल तेवढे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। दिनांक 26 ते 28 जानेवारीच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये जे विभागीय नाट्य महोत्सव शतक महोत्सवी नाट्य महोत्सव होत आहे, त्या शतक महोत्सवी नाट्य महोत्सवाच्या अनुषंगानं जे भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, त्यामध्ये सांस्कृतिक वेगवेगळ्या स्पर्धा आहेत। त्या स्पर्धा 20 ते 25 दरम्यान ज्या आयोजित केलेल्या आहेत, त्याचबरोबर जे जिल्हा परिषदचे किंवा खाजगी संस्थावरील जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांसाठी सुद्धा एक प्रशिक्षण सत्र आयोजित केलेलं आहे। त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये शिक्षण विभाग प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, शहरी शाळा असतील किंवा ग्रामीण भागातल्या शाळा असतील, या शाळेतील बहुतांश सर्वच शिक्षकांनी सहभागी होऊन आणि त्यांच्या माध्यमातून जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या या स्पर्धामध्ये सहभागी होऊन, कारण हे म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा हा बहुमान आहे की 100वा नाट्य महोत्सव आपल्याला या 100व्या नाट्य महोत्सवाचे आपण साक्षीदार बनत आहोत। या प्रसंगी लेखाधिकारी राऊत साहेब, प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके, नियामक मंडळ सदस्य सुमित फुलमामडी, निमंत्रक ज्योतिबा काटे, समन्वयक कृष्णा हिरेमठ, किरण लोंडे, किरण फडके, मिलिंद पटवर्धन आदी उपस्थित होते। सर गोजमगुंटेचे मित्र आहेत, ते माझ्यावर सहकार्य आहेत, मी कार्यकारिणीमध्ये आहे, ते नियामकमध्ये आहेत। सुमित फुलमामडे आहेत, आमचे काटे सर आमचे सोलापूर शाखेचे प्रमुख कार्यवाह आहेत, हिरेमठ सर आमचे कोषाध्यक्ष आहेत, एक किरण आमचा हे सगळे असे आमची टीम आहे। ते राबते जवळपास 150 कार्यकारिणी सदस्य जिल्ह्यातले आपण इथं राबतोय। ही नाट्यकला जागर करण्याबरोबरच रसिक तयार करणं हाही हेतू आमचा आहे। म्हणून ज्या पद्धतीने संमेलन आपण करणार आहोत, आपल्या सर्वांच्या सहकार्याने होईल आणि जे विशेषतः या संमेलनामध्ये शिक्षण विभागाचा ज्या फार मोठा वाटा असणार आहे। वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्रशुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा। मंत्र तंत्र यंत्रशास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन, रुद्राक्ष धारण पद्धती, विद्यार्थ्यांना विद्या, बुद्धी, मेधा, प्रज्ञा, कीर्ती, यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन, अखंडित महालक्ष्मी कृपा, लक्ष्मी स्थिर प्राप्ती, व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय, वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र, ध्यान, उपासना, व्रत शास्त्र, अनुष्ठान शास्त्र, शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन, गृह क्लेश, शत्रुपीडा, कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह, गृहारंभ, वास्तुशांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन, यज्ञयाग,
जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय. पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर, श्री मार्कंडेय रुग्णालय मागे, न्यू पाछापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.